अकोला नगर निगम की राजनीति में बड़ा राजनीतिक घटनाक्रम सामने आया है। एमआईएम की पार्षद सीमा अंजुम शेख अनीस को जाति वैधता प्रमाण पत्र अमान्य पाए जाने के बाद नगर आयुक्त ने तत्काल प्रभाव से पार्षद पद के लिए अयोग्य घोषित कर दिया है। अकोला नगर निगम के वार्ड क्रमांक 2A की अनुसूचित जाति के लिए आरक्षित सीट से निर्वाचित एमआईएम पार्षद सीमा अंजुम शेख अनीस को नगर निगम सदस्यता के लिए अयोग्य घोषित कर दिया गया है। जिला जाति प्रमाण पत्र जांच समिति द्वारा उनके अनुसूचित जाति महार के दावे को अमान्य ठहराए जाने के बाद नगर आयुक्त डॉक्टर सुनील लहाने ने संबंधित कानूनी प्रावधानों के तहत यह आदेश जारी किया। नियमानुसार आरक्षित सीट से चुने गए जनप्रतिनिधि के लिए निर्धारित अवधि में वैध जाति प्रमाण पत्र प्रस्तुत करना अनिवार्य होता है। आदेश के बाद वार्ड क्रमांक 2A की सीट रिक्त मानी जाएगी तथा आगे की प्रक्रिया राज्य निर्वाचन आयोग के निर्देशानुसार होगी। वहीं जाति वैधता से जुड़े मामलों में 2 अन्य पार्षदों को न्यायालय से अंतरिम राहत मिली हुई है, जिनके अंतिम निर्णय पर भी राजनीतिक हलकों की नजर बनी हुई है। आपल्या या 2026 मध्ये महानगरपालिकेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये अकोला महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमध्ये ज्यांनी आरक्षित असलेल्या प्रभागामधून निवडणूक लढविली होती परंतु त्यांच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हतं, ते त्यांनी जात पडताळणी समितीकडे सादर केल्याच्या नंतर त्याच्यावरती काही प्रकरणांमध्ये निकाल प्राप्त झालेला आहे, ज्यामध्ये 3 प्रभागामधील म्हणजे 3 जागांवरती निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संदर्भामध्ये समितीनं त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र देते वेळेस ते अवैध असल्याचे घोषित केलेलं आहे। त्या अनुषंगाने महानगरपालिकेकडे प्राप्त अहवालाच्या अनुषंगाने सीमा अंजुम शेख अनीस या प्रभाग क्रमांक 2A मधून अनुसूचित जाती या प्रवर्गामधून निवडून आलेल्या होत्या, त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध झाल्याच्या अनुषंगाने अधिनियमामधील तरतुदीच्या अनुषंगाने कलम 5B जो आहे त्याच्या अनुषंगाने आणि माननीय राज्य निवडणूक आयोगाचे 2013चे एका परिपत्रकामध्ये आदेश आहेत, ज्यामध्ये आयुक्तांनी या संदर्भामध्ये हा आदेश निर्गमित करावायचा आहे। त्या अनुषंगाने या 2A जागेवरती निवडून आलेल्या सीमा अंजुम शेख अनीस यांना अनर्ह ठरविण्याचा आदेश आमच्याकडून पारित झालेला आहे। त्या व्यतिरिक्त शेख अब्दुल्ला शेख सलीम आणि आमदीन सदफ सय्यद नाजिम आमरीन सय्यद नाजिम या 16B मधून निवडून आलेले आहेत आणि शेख अब्दुल्ला शेख सलीम ह्या प्रभाग क्रमांक 1A मधून निवडून आलेले आहेत। यांचेही जात प्रमाणपत्र अवैध असल्याचं जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे, त्या अनुषंगाने पुढील कारवाई सुरू आहे।